मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. मायबाप रसिक हो, आजचा हा दिवस आम्हा तांबडेवासियांसाठी सुखाचो आणि आनंदाचो उत्सवाचा दिवस असा. आज आमच्या गावात पांडुरंगाच्या मंदिरात रामेश्वराची डाळप स्वारी लिहिलेली असा आणि समस्त भाविक जनांना या ठिकाणी आमच्या पांडुरंग मंदिरात तांबडेच्या तमाम लोकांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं आणि त्या महाप्रसादाला समस्त तांबडेवासीय, मिडगाववासीय, कातवणवासीय असे भाविकजन या ठिकाणी महाप्रसादाचा त्यांनी लाभ घेतला. आणि आता पुढे देवाची स्वारी ही दक्षिणवाडा, उत्तरवाडा असं करत प्रवास डगरवाडीमध्ये जाणार आहे. डगरवाडीमधून नंतर गजबादेवीला तिचं वास्तव राहणार आहे. उद्याचा दिवस एकादशीचा आहे, त्यामुळे त्याच ठिकाणी उद्याचा दिवस एकादशीचा दिवस असल्यामुळे त्याच ठिकाणी रामेश्वराची स्वारी गजबादेवीच्या मंदिरात प्रस्थान करून तिथेच वस्तीला राहणार आणि त्याच्या पुढचा प्रवास जो कातवणचा असा हा सुंदर उत्सवाचा प्रवास रामेश्वराची डाळप स्वारी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघणार आहात. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला जाऊया मिडगावच्या रामेश्वराच्या डाळप स्वारीला. नाही आहे. सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कृपया सहकार्य करा. हो, आज आम्हा तांबडेवासियांसाठी हा उत्सवाचा आनंदाचा दिवस असा या परिसरामध्ये अगदी उत्साहाचा आणि आनंदाचं वातावरण झालेलं आहे. आणि त्याची कारणं बरीच आहेत. आमचा हा पांडुरंगाचा सप्ताह उभा राहतो तेव्हा बहुसंख्येने मुंबईकर आमच्या या तांबडे गावी येतात. परंतु आजचा हा जो उत्सव आहे, आज जो उत्सव आहे तो उत्सव कशा पद्धतीचा आहे आणि हा उत्सव खूप वर्षानंतर होतोय अशी मला माहिती मिळाली. आपण या ठिकाणी आमचे बाबा मुंगेकर म्हणून आहेत, तसंच या आजच्या उत्सवाचे जे काही मानकरी आहेत ते आपल्याला या संदर्भात माहिती देतील.
नमस्कार ग्रामस्थ जन हो. बाबाजी, आजचा हा जो एवढा उत्सवाचा आणि आनंदाचा दिवस आहे तो काय आहे त्याचं जरा आम्हाला विस्तृतपणे माहिती द्या ना. जरूर मुळात हा गाव तांबळणे असा हा जरी असला तरी मूळ गाव आमचा मेडभाव आणि मेडभावची 3 देवालय होती. एक रामेश्वर, रवळनाथ आणि गजबारी. फार शतकापूर्वी श्रीदेव रामेश्वराचं स्थापना झाली असावी. त्या काळामध्ये किंवा तत्काळामध्ये देवकार्य निश्चितच चालू असावं. कालांतराने हे स्थगित झालं आणि पुन्हा एकदा लोकांची इच्छा झाली की ही देवकार्य सुरू व्हावीत. त्याप्रमाणे प्रयत्न केले गेले आणि गतवर्षापासून श्रीदेव रामेश्वराचं जे वार्षिक उत्सव कार्य आहे ते सुरू झालं. त्यानुसार देव डाळप स्वारी हा कार्यक्रम यावर्षी पहिल्यांदाच होतो आहे आणि देव डाळप स्वारीच्या निमित्तानं देव गेले पुढचे 5 दिवस आपल्या विविध स्थळांना भेटी देऊन त्यांची भेट घेणार आहे. त्याप्रमाणे आजचा 2रा दिवस आहे आणि आजच्या 2ऱ्या दिवशी जी वस्ती श्री देव रामेश्वराने वसवली असा इथल्या लोकांचा विश्वास आहे त्या तांबडेवाडीला रामेश्वर आज देवडाळी स्वारीच्या निमित्ताने भेटी द्यायला या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद मुनगेकर साहेब. आपण संक्षिप्तपणे आजच्या या उत्सवाचा आणि जो हा कार्यक्रम आहे त्याची माहिती दिलात त्याबद्दल तुम्हा सर्व ग्रामस्थ जनांचे खूप खूप आभार. धन्यवाद.
नमस्कार. या देवतांचे देव गाळप स्वारीचे आगमन होत आहे. उत्तरोडा विकास मंडळ तांबर्डे यांच्या वतीने या सर्व देवतांचे तसेच गाव मेळ्यातील या लोकांचे सहर्ष स्वागत करत आहोत. श्रीदेव रामेश्वर रवळनाथ गजबादेवी या देवतांच्या देव गाळस्वारीचं या ठिकाणी उत्तरोडा विकास मंडळाच्या महापुरुष मंदिरामध्ये आगमन होत आहे. सर्व देवतांचे तसेच गाव मेळ्यातील या सर्व लोकांचे आम्ही उत्तरोडा विकास मंडळ यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करत आहोत. झाला तर पाठी वावली हो चला नमस्कार मंडळी. आज आपण सर्व रामेश्वर जवळनाथ गजबादेवी या देवतांच्या कृपाछायाखाली तांबर्डे नगरीमध्ये एकत्र आलो आहोत. ही आपल्या सर्वांसाठी खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. आणि पवित्र आणि मंदिर वातावरण आहे. आजचा हा शुभ
स्वागत स्वीकारा कोकण भूमी निसर्ग सुंदर कोकण भूमी निसर्ग सुंदर सदैव नटले नाहा परिसर सदैव नटले नाहा परिसर बकुळ मोगरा चंपक धरिती बकुळ मोगरा धरिती सकाळी उद्या घेते ना, उद्या सकाळी घेते. श्रीदेव महापुरुष मंदिर उत्तरवाडा या ठिकाणी आता रामेश्वराची डाळप स्वारी येत. त्यानिमित्ताने सगळे उत्तरवाडीतील ग्रामस्थजन तसेच समस्त तांबर्डेमधील ग्रामस्थसुद्धा या मंदिराच्या जवळपास आलेले आहेत. उत्तरवाडा विकास मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद आणि त्याचे मनपूर्वक आभार. महापुरुषाच्या मंदिरामधून रामेश्वर रवळनाथ आणि कसबादेवीची डाळप स्वारी ही कुलस्वामिनी नगरेवाडीमध्ये मंदिरामध्ये जाणार, तिथे महाप्रसाद घेणार आणि मग ती स्वारी कसबादेवीच्या मंदिरात आज वस्तीला राहणार. अशा प्रकारचा हा सुंदर व्हिडिओ रामेश्वर रवळनाथ आणि कसबादेवी डाळप स्वारीचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. जय हिंद.